सहकार्यांना सोबत काँग्रेस किंवा महाविकास आघाडी घेते की माहित नाही, परंतु लोकसभेच्या उमेदवारीच्या निमित्ताने तरी कमीत कमी काँग्रेसला साक्षात्कार झालेला आहे. चांगल्या उमेदवारांना संधी दिली गेलेली आहे. कदाचित इतर उमेदवारांना सुद्धा चांगल्या लोकांना संधी देतील आणि भाजप हद्दपार करतील. कारण आता योग्य वेळ आलेली आहे लढण्याची. आता योग्य वेळ आलेली आहे 10 वर्षात जनतेला झालेल्या त्रासाचा बदला घेण्याची. आणि आता सगळ्यात महत्वाचं, या राज्यामध्ये किंवा देशामध्ये महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, ज्या पद्धतीनं सगळ्या केंद्रीय एजन्सीजला हाताशी धरून, ज्या पद्धतीनं आमच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या, तो विरोधी पक्ष आहे म्हणून ज्यांनी छळलंय, त्या लोकांना घरी बसवण्याची वेळ आली. म्हणून मित्रांनो, उठा उठा, निवडणूक आली आणि भाजपला घरी पाठवण्याची, बसवण्याची किंवा भाजपला आता हद्दपार करण्याची वेळ आली. आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. कारण 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या या देशातल्या रणसंग्रामाच्या निमित्तानं जी काही काँग्रेसने आता 7 लोकांची यादी जाहीर केली, त्याच्यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर साहेब त्या ठिकाणी जाहीर झाले, सोलापूरमधून प्रणिती शिंदे त्या ठिकाणी जाहीर झाल्या. काँग्रेसला कदाचित बळकटी येण्याचे दिवस सुरू झालेत. आता पप्पू सुद्धा पास झाला हे सांगा मोदी साहेबांना. पप्पू सुद्धा पास झाला सांगा त्या भाजपवाल्यांना. पप्पू सुद्धा पास झाला सांगा त्या प्रत्येक अंधभक्तांना. कारण हिनवत होते ते गांधींना, हिनवत होते ते राहुल गांधींना, हिनवत होते ते काँग्रेसला. फक्त आता महाविकास आघाडीच्या निमित्तानं, मग काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील किंवा नाना पटोले आणि त्यांचे सहकारी असतील, आता तरी सगळ्यांनी एकत्र मिळून जे काही समविचारी आहेत, आमची तयारी आहे महाविकास आघाडी सोबत, पण तुमची तयारी आहे का सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची, हे सुद्धा शोधण्याची वेळ आली. म्हणून काँग्रेसला साक्षात्कार झाला. कमीत कमी चांगले उमेदवार जे तुल्यबळ असतील, जे लढू शकतील आणि लढले तर जिंकू शकतील. काँग्रेस किंवा एक उमेदवार स्वतःच्या जीवावर नाही चमत्कार घडवणार. माननीय प्रधानमंत्री मोदीजींचा जो काही ब्रँडिंग पण आहे, जे काही नाव आहे, भले भाजपला उमेदवार मिळत नसतील, भले भाजपला कुणी विश्वासानं घेत नसतील किंवा भले भाजपला कुणी विश्वासानं मतदान करत नसतील, तरीही भाजपची ताकद आहे. भाजप जगत जेते त्या ठिकाणी आहे, जगभर नाव आहे, देशभर मोदी साहेबांचा जय जयकार आहे. पण मतदारसंघात मात्र उमेदवार मिळायला संधी नाही. दुसऱ्याचा प्रचार करावा लागतो. याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. पण ज्या पद्धतीचा लोकांना त्रास दिलाय, अचानक नोटबंदी केली, शेतकरी उद्ध्वस्त केला, दिल्लीत 150 शेतकरी कुणी मारले आणि त्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने अवमान करण्यात आला आणि शेवटी माफी मागून आंदोलन, ते काळे कायदे परत वापस घेण्यात आले, हे याच देशात घडलंय. ज्या पद्धतीचं सुडाचं राजकारण तुमच्या महाराष्ट्रात, तुमच्या इतर राज्यांमध्ये, तुमच्या मतदारसंघात, तुमच्या प्रत्येक भागामध्ये घडतंय. शिवसेना फोडली हो, शिवसेनेचे नेते पळवले. राष्ट्रवादी फोडली हो, राष्ट्रवादीचे नेते पळवले. काँग्रेस सुद्धा हळूहळू फोडण्यासाठी किंवा नेत्यांना पळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या लोकांना त्यांचं कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, म्हणून दुसऱ्यांना बोलवून त्यांच्याकडून ते काम करून घेतायत. कदाचित दुसऱ्याच्या जीवावरती शक्ती त्यांची मजबूत करतायत. आणि तुम्ही आम्ही काय करायचं, टाक सतरंजा दे घोषणा, टाक सतरंजा दे घोषणा. आता हे बंद केलं पाहिजे. आता कार्यकर्त्याला न्याय सुद्धा देण्याचं नेत्यांना विनंती आहे. थोडं तरी बघा. नेहमी आम्हाला दुर्लक्षित त्या ठिकाणी केलं जातं आणि समजा बघितलं जरी जात असेल तरी त्या ठिकाणी भाव दिला जात नाही. असं प्रत्येक महाविकास आघाडीतला किंवा इतर समविचारी कार्यकर्त्यांची कदाचित अनुभव आलेली मी एक कहाणी सांगतो. कारण ही फार गरजेची आहे, महत्वाची आहे. ही जर तुम्हाला आत्ता नाही कळाली तर नंतर कळणार नाही. म्हणून काँग्रेसला साक्षात्कार चांगले उमेदवार देण्याचा जरी झाला असला
तरी त्याच्यासोबत कार्यकर्त्यांचं जाळं, हितचिंतकांचं जाळं आणि खास करून मतदारांचं सक्षम जाळं उभं करणं गरजेचं आहे. उदाहरण याच्यासाठी तुम्हाला अपेक्षित आहे कारण तुम्हाला लढायचंय. पुण्यामध्ये हेच रवींद्र धंगेकर ज्यावेळेस कसबेतून उमेदवार म्हणून निवडून त्या ठिकाणी यायच्या अगोदर ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली होती, अख्ख्या पुण्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये दंगेकरांची चर्चा होती. दंगेकर हे एक व्यक्ती आहे लक्षात घ्या, पण ज्यांच्या विरोधात दंगेकर उभे होते त्यांची देशात सत्ता आहे. सगळ्या पुणेकरांनी ठरवलं की कसब्यात बदल झाला पाहिजे, अर्थात दंगेकर निवडून यावेत अशी सगळ्यांची इच्छा होती. सगळे झाडून कामाला लागले तुमच्या माझ्या सहित. विचारलं का काँग्रेसच्या लोकांनी कधी कुणाला फोन करून? बोलवलं का कधी काँग्रेसच्या नेत्याने कुणाला त्या ठिकाणी कुठल्या कार्यक्रमाला बैठकीला? हा सुद्धा आता तमाम पुणेकरांनी आणि खास करून काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात, तुम्ही मोठे आहात, सगळी गोष्ट खरी आहे. साक्षात्कार तुम्हाला हाही होणं गरजेचं आहे. इतरांना सोबत घेतलं पाहिजे, त्याशिवाय काय होणार नाही. मी कदाचित बोलत असेल, मी फक्त एका काँग्रेस लोकांबद्दल बोलत नाही, तर त्यांच्या सोबत असणाऱ्या सगळ्या लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे. जर परत एकदा काँग्रेसचं ते वैभव, आमचा जन्म नाही झाला तुम्हाला मोठा करण्याचा, पण या देशामध्ये बलाढ्य शत्रूला जर हरवायचं असेल किंवा त्यांना नामोहरण करायचं असेल किंवा त्यांना मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलायचं असेल तर सगळ्या समविचारांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तुमच्याकडे तुमचे लोक नसतील, अरे पण लढणारी माणसं जर तुमच्या सोबत येणार असतील तर तुम्ही आता थोडा तरी विचार केला पाहिजे, तो साक्षात्कार. आणि जर ताकद मजबूत झाली, तुमच्यात असो नसो पण सगळे एकत्र आले तर तुमचं 12 हत्तीचं बळ तुमच्यात येणार आहे. मी कुठल्या नेत्याला नावं ठेवा किंवा एखाद्या नेत्याला त्या ठिकाणी कमी लेखावं एवढा मोठा मी नक्कीच नाही, परंतु मी जे सांगतोय ते इतकं महत्वाचं आहे कारण याच्यातून महाराष्ट्र बदलणार आहे, देश सुद्धा बदलणार आहे. जातीवादी पक्षाला, जातीवादी कळपांना आणि जे संविधान धोक्यात आणू पाहत आहेत, जे लोकशाही धोक्यात आणू पाहत आहेत, ज्यांना हुकुमशाही आणायचे, त्यांना आता योग्य वेळ आलेली आहे कात्रजचा घाट दाखवायची. त्यांना योग्य वेळ आलेली आहे निवडणुकीतून आणि महाराष्ट्रातून किंवा देशातून आता पळवून लावण्याची. कारण जो काही पवित्र मताचा हक्काधिकार आहे, जे एक मत, तुमचा एक खासदार देशाचा प्रधानमंत्री बदलू शकतो, ही ताकद फक्त मतदारांमध्ये आहे. लोक अपेक्षेने पाहत आहेत, तुम्ही लोकांना सोबत घ्यायला तयार नाही. मग तुम्ही कुणीही असू द्या, काय फरक पडत नाही आम्हाला. आम्ही या देशाच्या हितासाठी, या राज्याच्या हितासाठी, लोकशाहीच्या संविधानाच्या हितासाठी सगळ्यांनी सगळ्याचे इगो बाजूला ठेवून परत एकदा वज्रमुठ करणं गरजेचं आहे. म्हणून चांगला उमेदवार दिलाय, त्यांचं अभिनंदन करत असताना सगळ्या नेत्यांना विनंती, आता तरी ताकदीनं या सगळ्यातून बोध घ्यावा आणि पुण्याचा असेल, सोलापूरचा असेल, महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं उमेदवार दिलेले आहेत, मग तिकडे लातूर असेल किंवा अन्य मतदारसंघ असतील किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचेच 48 उमेदवार निवडून आले पाहिजेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा झेंडा संसदेवर इंडिया आघाडीच्या रूपानं त्या ठिकाणी फडकला पाहिजे. आणि जे तिंदट पीएम पदाचे, प्रधानमंत्री पदाचे स्वप्न बघतायत, त्यांचा स्वप्नभंग झाला पाहिजे. यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. गरीब असतील, सर्वसामान्य असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, महिला असतील, तरुण असतील, या सगळ्यांनी हा देश वाचवणं गरजेचं आहे. आणि तो वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. अन्यथा परत ही संधी येणार नाही. 5 वर्ष वाट बघण्यात तेवढे पेशन्स घालू नका. बदल आत्ताच आहे, आत्ताच करू शकता आणि आत्ताच करायचं आहे. म्हणून बदलायचंय. बटन जे काही असेल महाविकास आघाडीचं, जे काही चिन्ह असेल उमेदवाराचं, ते दाबून इतिहास घडवायचा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.